सिन्नर शहरात प्राणघातक असलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याची गुप्त खबर सिन्नर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अंकुश दराडे, चेतन मोरे व पगारे यांनी शहरात पेट्रोलिंग करत बऱ्याच ठिकाणी धाड सत्र सुरू करत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांसोबतच देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। मंगळवार दिनांक 11 जानेवारी रोजी झापवाडी परिसरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याची खबर सिन्नर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अंकुश दराडे, चेतन मोरे व पगारे यांनी परिसरात धाड सत्र सुरू केले। त्यात त्यांना 10,000चा नायलॉन मांजा व मोटरसायकल जप्त करण्यात आले। यात अविनाश बाळू पवार यांसह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। त्यानंतर काही दुसऱ्या ठिकाणी देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या कलम 5 अंतर्गत कृत्रिम वस्तूपासून बनविलेला नायलॉन मांजा असलेला पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडवण्याच्या कामास आणणारे तसेच त्यांची विक्री व साठवणूक करणे कायद्याने गुन्हा असताना ती अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर सिन्नर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असल्याचे सिन्नरकरांनी देखील कारवाईचे स्वागत केले आहे। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड।